Chemistry Standard 11. Today we are going to start new chapter, third chapter, Basic Analytical Techniques Part 1. आपल्याला माहिती आहे केमिस्ट्रीची एक ब्रांच म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्री, म्हणजे आपण जे ॲनालिसिस करतो लॅबमध्ये की दिलेला जो पदार्थ आहे त्याच्यात कोणकोणते एलिमेंट असतील, त्यांचं प्रमाण काय असेल, म्हणजेच क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करतो, विश्लेषण करतो, आपण ठरवतो. ते जी केमिस्ट्री आहे ती ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यात आपल्याला अनेक वेळा अनेक टेक्निक वापराव्या लागतात. अशा ॲनालिटिकल म्हणजेच लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला ज्या टेक्निक वापराव्या लागतात त्या टेक्निकचा आपल्याला त्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. आज आपण पार्ट 1 शिकणार आहोत, इंट्रोडक्शन. त्या चॅप्टरमध्ये काय महत्त्वाचं शिकायचं आहे ते कळतं आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये. देअर हॅज बीन ए सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट इन टेक्निक्स युज्ड फॉर ॲनालिसिस ऑफ केमिकल सबस्टन्सेस. एखाद्या केमिकल सबस्टन्सची ॲनालिसिस करत असताना त्याच्यात कोणते एलिमेंट आहेत, त्यांचं प्रमाण काय आहे, हे ज्यावेळेस ठरवत असताना आपल्याकडं अनेक टेक्निक आपण डेव्हलप केलेले आहेत. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लुक इन टू बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स, नेमली प्युरिफिकेशन अँड सेपरेशन टेक्निक्स. प्रयोगशाळेत काम करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला पदार्थ शुद्ध करावे लागतात. अनेक पदार्थाचं मिश्रण असतं, त्या मिश्रणातले पदार्थ आपल्याला वेगळे करावे लागतात, सेपरेशन करावे लागतात. मग एखादा पदार्थ शुद्ध करण्यासाठी किंवा अनेक पदार्थाचं मिक्सर वेगळं करण्यासाठी आपल्याला अनेक ॲनालिटिकल टेक्निक वापरावे लागतात, अनेक तंत्र वापरावे लागतात, अनेक प्रयोग वापरावे लागतात. त्याचा स्टडी या चॅप्टरमध्ये होणार आहे. केमिकल सबस्टन्सेस ऑकर इन नेचर इन इम्प्युअर स्टेज. Also, when synthesized in laboratory, they are obtained in crude and impure form. बघा, निसर्गात आढळणारे अनेक पदार्थ हे इम्प्युअर असतात, म्हणजेच शुद्ध नसतात, म्हणजेच त्यांच्यात दुसरे पदार्थ मिसळलेले असतात. त्याचबरोबर प्रयोगशाळेत सुद्धा तयार केल्यानंतर आपल्याला तेवढाच प्रॉडक्ट मिळत नसतो, अनेक प्रॉडक्ट मिळत असतात. त्यामुळे आपल्याला मिळालेला प्रॉडक्ट हा क्रूड म्हणजे कच्चा असतो आणि अशुद्ध स्वरूपात असतो. बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज इट इज एसेन्शियल टू ऑब्टेन देअर इन द प्युअर फॉर्म. आणि मग तुम्ही असा अशुद्ध पदार्थ घेऊन जर त्याच्यातले एलिमेंट शोधायला लागला तर त्या इम्प्युरिटीजमधले पण एलिमेंट तुम्हाला कळतील. म्हणजेच आपल्याला जर एखाद्या पदार्थातले एलिमेंट शोधायचे असतील तर तो पदार्थ पूर्णपणे शुद्ध पाहिजे. जर आपण असा अशुद्ध पदार्थ जर इन्व्हेस्टिगेशनसाठी घेतला तर आपल्या त्या रिझल्टला काही अर्थ राहणार नाही. म्हणजेच आपल्याला एखाद्या पदार्थाची क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करायची असेल तर तो पदार्थ 100% प्युअर पाहिजे, शुद्ध पाहिजे, आणि म्हणून आपल्याला तो शुद्ध स्वरूपात मिळवणं गरजेचं असतं. मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ कंपाऊंड्स डिपेंड ऑन डिफरन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज. मग सगळे पदार्थ एकाच पद्धतीनं वेगळे करता येतील का, शुद्ध करता येतील का? नाही. उदाहरणार्थ अमोनियम क्लोराईड हे संप्लवनशील आहे, ॲसिटोन लगेच वाफ होते. म्हणजे प्रत्येक पदार्थाचं नेचर वेगवेगळं आहे, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत, मेल्टिंग पॉईंट वेगळे आहेत, बॉइलिंग पॉईंट वेगळे आहेत, आणि त्यामुळं त्याला शुद्ध करण्यासाठी किंवा त्याला वेगळं करण्यासाठी आपल्याला अनेक पद्धती वापराव्या लागतात. ही पद्धत कशावर डिपेंड असते तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, मेल्टिंग पॉईंट काय आहे, सोल्युबिलिटी काय आहे, डेन्सिटी काय आहे, म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीच्या आधारे आपण त्यांना वेगळं करत असतो. प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स. आणि म्हणून आपल्याला जर सॉलिड शुद्ध करायचे असतील तर आपण ज्या पद्धती वापरतो त्या पद्धती आपल्याला शिकायचं आहे. पहिल्यांदा शिकायचं आहे फिल्ट्रेशन, गाळण. आपल्या साधं सोपं घरी चहा गाळतो, त्या चहामध्ये जी चहा पावडर असते ती सॉलिड असते आणि बाकीचे सगळे लिक्विड असते. मग आपण काय करतो, गाळणी घेतो, चहा गाळतो. तो चहा जो सॉलिड स्वरूपातला आहे म्हणजे आपण ज्याला गाळ म्हणतो तो वर राहतो आणि खाली सगळे लिक्विड, दूध, चहा, साखर, त्याचं जे एकत्र मिश्रण तयार झालं आहे ते खाली येतं. म्हणजेच आपल्याला फिल्ट्रेशन कधी वापरता येतं, ज्यावेळेस एक सॉलिड आणि बाकीचे सगळे लिक्विड स्टेटमध्ये असतील. मग बघूया फिल्ट्रेशन म्हणजे गाळण पद्धत कधी वापरतात. ए सॉलिड सबस्टन्स मे कंटेन 2 टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज which are soluble in the same solvent as the main substance and which are not soluble in the same solvent as their substance. बघा, कधी एखादा पदार्थ जर सॉलिड असेल तर त्याच्यात दोन प्रकारचे इम्प्युरिटीज असतात. एक म्हणजे तो पदार्थ, घेतलेला पदार्थ ज्याच्यात विरघळतोय त्या इम्प्युरिटी पण त्या पदार्थातच विरघळतात, म्हणजे त्याच सॉल्व्हंटमध्ये विरघळतात. आपला मेन पदार्थ जो मिळवायचा आहे तो ज्याच्यात विरघळतो त्याच्यातच त्या इम्प्युरिटीज पण विरघळतात. अशा वेळेस फिल्ट्रेशन उपयोगाचं नाही, कारण मग
दोघं पण लिक्विड होणार, मग गाळून काय मिळणार, काहीच नाही. मग फिल्ट्रेशन कधी वापरतात तर दुसऱ्या प्रकारात, की ज्यावेळेस तो सबस्टन्स सोल्युबल असेल एखाद्या सॉल्व्हंटमध्ये, पण दुसरा सबस्टन्स मात्र सोल्युबल असेल, म्हणजेच इम्प्युरिटी ही इन्सोल्युबल असायला पाहिजे. ज्या सॉल्व्हंटमध्ये तो सबस्टन्स विरघळतो त्या सबस्टन्समध्ये इम्प्युरिटीनं विरघळायला नाही पाहिजे, म्हणजे मग ती गाळणावर वर राहील आणि खाली आपल्याला प्युअर सबस्टन्स मिळेल. द सेकंड टाईप ऑफ इम्प्युरिटी, म्हणून फिल्ट्रेशनसाठी कसल्या टाईपची इम्प्युरिटी पाहिजे, सेकंड टाईपची, म्हणजे ती मेन पदार्थ ज्याच्यात विरघळतोय त्याच्यात ती इम्प्युरिटी विरघळायला नाही पाहिजे, म्हणजे नॉट सोल्युबल पाहिजे. द सेकंड टाईप ऑफ इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली युझिंग ए सुटेबल सॉल्वंट टू डिझॉल्व द मेन कंपाऊंड when the impurities remain undissolved and can be separated by a simple process called filtration. This process is similar to separating tea leaves from a decoction of tea or sand from mixture of sand and water. बघा इथं फिल्ट्रेशन म्हणजे काय त्याची व्याख्या दिली, की काय करायचा, मेन पदार्थ एखाद्या सुटेबल सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचा, म्हणजे तो लिक्विड राहणार, आणि इम्प्युरिटीज मात्र अनडिझॉल्व राहणार, म्हणजे त्या सॉलिड राहणार. आणि मग नुसतं गाळण करायचं, इम्प्युरिटीज वर राहणार, तो पदार्थ खाली राहणार, खाली येणार. अशाच पद्धतीनं आपण चहा गाळतो, त्याच पद्धतीनं आपण वाळू आणि पाणी ह्याचं मिक्सचर वेगळं करू शकतो. बघा सँडमधनं पाणी आपण खाली वगळलं, पण त्याच्यापेक्षा मी एक उदाहरण सांगतो. आपल्या घरात समजा आपल्याकडून साखर आणि मीठ खाली सांडलं, साखर आणि मीठ खाली सांडलं, आणि साखर आणि मीठ खाली सांडले ना, ते एकमेकामध्ये मिसळले, आणि ते आपल्याला मीठ वेगळं करायचं आणि साखर वेगळं करायचं. आता मीठ आणि साखर वेगळं करता येतील का पाण्याच्या सहाय्यानं? नाही, कारण मीठ पण पाण्यात विरघळतं आणि साखर पण विरघळतं. म्हणजे दोघात जर आपण मीठ आणि साखरेच्या मिक्सरमध्ये जर पाणी टाकलं तर दोघं पण लिक्विड होतील, खाली येतील. पण समजा आपल्या घरात खाली वाळू पडलेली होती आणि त्याच्यात मीठ होतं, तर आपण ते फिल्ट्रेशन पद्धती लगेच वेगळं करू शकतो. का? पाण्यामध्ये मीठ विरघळतं पण वाळू विरघळत नाही. मग काय करायचं, मीठ ज्या वाळूत मिसळले त्या वाळूमध्ये पाणी टाकायचं, म्हणजे मीठ कुठे येणार, त्या पाण्याबरोबर खाली येणार, आणि वाळू तशीच वर राहणार. मग ज्यावेळेस आपण गाळणीनं गाळू त्यावेळेस वाळू वर राहणार आणि खाली मिठाचं पाणी येणार. मग तुम्ही म्हणाल मिठाचं पाणी आपल्याला कुठे मीठ शुद्ध स्वरूपात मिळालं. मग आपल्याकडे दुसरी टेक्निक आहे, त्याच्यातला सॉल्व्हंट काढायचा. सॉल्व्हंट कसा काढतात, बाष्पीभवन. आपण कपडे ओले करतो म्हणजेच धुतो, त्यावेळेस ते आपोआप वाळतात, म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हात वाळत टाकतो त्याच्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे सॉल्व्हंटचं जर आपण व्हेपरायझेशन केलं, इव्हॅपरेशन केलं, तर आपोआप आपल्याला सॉलिड मिळतो. म्हणजेच आपण मिठाच्या पाण्यातलं पाणी बाजूला काढलं, म्हणजेच मीठ जर उन्हात ठेवलं तर त्यातलं पाणी निघून जाईल, खाली मीठ शिल्लक राहील. किंवा त्या मिठाच्या पाण्याला उष्णता दिली की पाण्याची वाफ होईल आणि मीठ खाली शिल्लक राहील. म्हणजेच इव्हॅपरेशन टेक्निकच्या साहाय्यानं पाण्यात विरघळलेलं मीठ आपण बाजूला काढू शकतो. अशी टेक्निक म्हणजे फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ फिल्टर पेपर. पण प्रयोगशाळेत गाळणी नसते, तिथे एक कागद असतो, त्याला फिल्टर पेपर म्हणतात, आणि त्याचा कोन तयार करायचा असतो. असा कोन तयार करतात नरसाळ्यासारखा, त्यात फिनेलमध्ये ठेवतात, म्हणजे नरसाळ, काचेचं नरसाळ असतं, आपल्या घरच्यासारखं प्लास्टिकचं नसतं. तर त्या काचेच्या नरसाळ्यामध्ये तो कोन ठेवतात, म्हणजे डायरेक्ट नरसाळ्याला काही नसतं. त्याच्यात तो फिल्टर पेपर ओला करून ठेवतात आणि त्याच्यातनं मग पदार्थ गाळतात. मग खाली जे येतं ते त्याला फिल्ट्रेट म्हणतात, आणि वर इम्प्युरिटी राहतात त्याला रेसिड्यू म्हणतात. म्हणून मिक्सचर ऑफ वॉटर आणि सँड असं आहे. आपण वर टाकलं की खाली पाणी येईल आणि वर त्या फिल्टर पेपरवर काय राहील, सँड राहील. म्हणजे या पद्धतीनं फिल्ट्रेशनच्या पद्धतीनं आपण वॉटरचं आणि सँडचं मिक्सचर सहज सेपरेट करू शकतो. म्हणजेच एक सॉलिड आणि एक लिक्विड सहज ज्यानं वेगळं होतात, त्या टेक्निकचं नाव आहे फिल्ट्रेशन. त्यासाठी काय करतात मी सांगितले तेच फक्त आता वर्णन आहे. ए सर्क्युलर पीस म्हणजे गोल आकाराचा फिल्टर पेपर घेतात, इज फोल्डेड टू फॉर्म ए कोन, आणि त्याला फोल्ड करून कोन तयार करतात. अँड फिटेड इन द फनेल, फनेलमध्ये फिट करतात. द फनेल इज फिक्स्ड ऑन ए स्टँड, त्या नरसाळ्याला स्टँडवर ठेवतात. अँड बिकर केप्ट बिलो इट, त्याच्या खाली बिकर ठेवतात. द पेपर इज मॉइस्ट, तो कागद फिल्टर पेपर आहे तो ओला केला जातो. सगळ्यात महत्त्वाचा आहे, तुम्हाला वापरायचं आहे प्रॅक्टिकल करताना. तो फिल्टर पेपर नेहमी मॉइस्ट म्हणजे ओला केला पाहिजे. द सोल्युशन टू बी फिल्टर्ड इज पोर्ड ऑन द फिल्टर पेपर, ज्याला आपल्याला गाळायचं आहे, म्हणजे समजा वाळू आणि पाण्याचं मिक्सचर, त्याला ओतायचं कशावर, फिल्टर पेपरवर.
द इनसोल्युबल पार्ट म्हणजे न विरघळणारा भाग म्हणजे वाळू रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर ती तशीच राहील त्याला म्हणतात रेसिड्यू. म्हणजे जे फिल्टर पेपरवर इनसोल्युबल पार्ट राहतो त्याला म्हणतात रेसिड्यू आणि लिक्विड त्या फिल्टर पेपरमधनं खाली येतं त्याला म्हणतात फिल्ट्रेट. लिक्विड कलेक्टेड इन द बिकर, लिक्विड मात्र त्या फिल्टर पेपरवर थांबणार नाही, ते खाली येईल बिकरमध्ये, त्याला म्हणतात फिल्ट्रेट. फिल्ट्रेशन अंडर सक्शन, बघा दुसरी टेक्निक प्रयोगशाळेत वापरायची. फिल्ट्रेशन करतात पण अंडर सक्शन. सक्शन पंप नावाचा एक पंप असतो, व्हॅक्यूम पंप असतो, म्हणजे हवे जशी ओढून घेतो, आपल्याला माहीत आहे आपण अनेक याच्यामध्ये बघितलं व्हॅक्यूम पंप जो हवेला आतमध्ये ओढून घेतो. त्या व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं ज्यावेळेस आपण फिल्ट्रेशन करतो त्यावेळेस त्याला फिल्ट्रेशन अंडर सक्शन. म्हणजे तिथं फिल्टर पेपर हे सगळं सेम पद्धत, फक्त आपण मागचं जे फिल्ट्रेशन केलं ते ऑटोमॅटिक झालं, आपोआप झालं, आपल्याला कुठलीही बाहेरची एनर्जी सप्लाय करावी लागली नाही. पण इथं फिल्ट्रेशन करताना मात्र व्हॅक्यूम पंपचा वापर करतात आणि म्हणून ज्यावेळेस व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं फिल्ट्रेशन करतात त्यावेळेस त्याला नुसतं फिल्ट्रेशन न म्हणता फिल्ट्रेशन अंडर सक्शन म्हणतात. व्हेन फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट युझिंग ए व्हॅक्यूम पंप इट इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन अंडर सक्शन. त्याच्यामुळं काय होतं, व्हॅक्यूम पंप वापरल्यामुळं इट इज फास्टर, ते फास्ट बनतं अँड मोर एफिशियंट टेक्निक दॅन सिम्पल फिल्ट्रेशन. जे आपण मागचं फिल्ट्रेशन बघितलं होतं ते सिम्पल फिल्ट्रेशन होतं, त्याच्यापेक्षा मिळणारा सॉलिड आपल्याला जास्त मिळतं. म्हणजे कधी कधी त्या गाळलेल्या पाण्यामध्ये आपलं पाणी बघा, चहा गाळताना सुद्धा आपला चहावर बऱ्यापैकी राहतो, म्हणजेच आपला चहा बराचसा वाया जाण्याची शक्यता असते, गाळणीत तसा शिल्लक राहतो वर गाळाबरोबर. मग ज्यावेळेस आपल्याला पूर्ण सगळा चहा नुसता कोरडा गाळावर राहिला पाहिजे त्यावेळेस जर आपण सक्शन केलं खालनं तर तिथं त्या गाळणीत थोडासुद्धा चहा राहणार नाही. म्हणजेच आपल्याला मिळणारं जे फिल्ट्रेट आहे ते अतिशय जास्त मिळतं. त्यामुळं मोर एफिशियंट टेक्निक आहे ही आणि फास्ट आहे, त्याच्यामुळं लवकर चहा गाळला जातो किंवा फिल्ट्रेशन लवकर होतं, फास्ट. द असेंब्ली फॉर फिल्ट्रेशन, मग असं करण्यासाठी काय लागेल, आत्तासारखंच आपल्याला फिल्टर पेपर, फनेल, स्टँड, बिकर, पण प्लस काय लागेल, व्हॅक्यूम पंप लागेल. द असेंब्ली फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन कन्सिस्ट ए थिक वॉल कोनिकल फ्लास्क. बघा आता बिकरच्या ऐवजी काय घेतला, कोनिकल फ्लास्क घेतला. प्रयोगशाळेत मिळणारं हे साहित्य आहे, मी एका चॅप्टरमध्ये हे सगळं साहित्य दाखवलं होतं. थिक वॉल ज्याची असते अशा कोनिकल फ्लास्कमध्ये ते फिल्ट्रेशन ठेवतात विथ ए साईड आर्म, आणि त्याला एक बाजूला एक साईड आर्म असतो, म्हणजे एक भाग असतो. फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल काय असतो साईड आर्म. द फ्लास्क इज कनेक्टेड टू ए सेफ्टी बॉटल. फ्लास्क हा एका सेफ्टी बॉटलला जोडलेला असतो, कशानं, बाय ए रबर ट्यूब थ्रू ए साईड आर्म. साईडला ट्यूब आहे, साईड आर्म आहे, त्याच्यातनं रबर ट्यूब जोडलेली असते आणि तो एका सेफ्टी बॉटलला जोडलेला असतो. द सेफ्टी बॉटल इज यूज्ड टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ द फिल्ट्रेट इन टू सक्शन पंप. ती बॉटल का जोडलेली असते सेफ्टी बॉटल, तर फिल्ट्रेट सक्शन पंपमध्ये आतमध्ये जाऊ नये म्हणून. ए स्पेशल पोरक्लीन फनेल, बघा ह्यासाठी जे फनेल वापरलं जातं, फनेल म्हणजे नारसाळ, ते पोरक्लीनचं म्हणजे चिनी मातीचं बनलेलं असतं, कॉल्ड ॲज बकनर फनेल. कसलं फनेल म्हणतात, बकनर फनेल इज फिटेड ऑन द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ रबर कॉर्क. रबरी बुचाच्या सहाय्यानं, कॉर्क म्हणजे बुच, रबरी बुचाच्या सहाय्यानं ते बकनर फनेल हे फिट केलेलं असतं कोनिकल फ्लास्कमध्ये, ॲज शोन इन फिगर. आता फिगरमध्ये सगळं दिसतंय, दाखवतो तुम्हाला फिगर. बघा हा कोनिकल फ्लास्क, हा त्याचा साईड आर्म, म्हणजे साईडला एक नळी असते, त्याला बसवलेली रबर ट्यूब, आणि ह्या रबर ट्यूबला एक बॉटल जोडलेली असते. बघा हे बकनर फनेल. त्या बकनर फनेलमध्ये मॉइश्चर्ड म्हणजे ओला केलेला फिल्टर पेपर कोन करून बसवलेला असतो, जसं साध्या फिल्टरेज. हे रबरी बुच, रबर बंग किंवा कॉर्क म्हणतात, रबर कॉर्क. बकनर फ्लास्क म्हणजे कोनिकल फ्लास्क असतो, पण साध्या कोनिकल फ्लास्कला असा साईड आर्म नसतो. मग हे बकनर नावाच्या सायंटिस्टनं शोधली होती म्हणून ह्याला बकनर फ्लास्क असं म्हणतात. मग ही रबर ट्यूब, सक्शन फ्रॉम एस्पिरेटर क्रिएट्स पार्शियल व्हॅक्यूम इन फ्लास्क. ह्या रबरी ट्यूबमुळं तिथं पार्शियल व्हॅक्यूम तयार होतं. इथं पोरस प्लेट ठेवलेली असते ज्याच्यात होल्स असतात. अशा पद्धतीनं फिल्ट्रेशन केलं जातं. काय काय करतात बघूया. द बकनर फनेल हॅज ए पोरस सर्क्युलर बॉटम. त्या बकनर फनेलचा जो सर्क्युलर बॉटम असतो तो पोरस म्हणजे छिद्र असतात, होल्स असतात त्याच्यावर.
A circular filter paper of correct size is placed on the circular porous bottom of the बकनर फनेल. त्या बकनर फनेलच्या तो जो पोरस बॉटम आहे, सच्छिद्र म्हणजे छिद्र असलेला जो बॉटम आहे गोलाकार, त्याच्यावर अगदी करेक्ट साईजचा फिल्टर पेपर ठेवला जातो. अँड द फनेल इज प्लेस्ड ऑन द फ्लास्क. आणि ते फनेल नारसाळं त्या कोनिकल फ्लास्कवर ठेवलं जातं. इट इज मॉइश्चर्ड विथ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर ऑर सॉल्व्हेंट. त्या कागदाला फिल्टर पेपरला ओलं केलं जातं थोडंसं, म्हणजे मॉइश्चर्ड केलं जातं पाण्याच्या थोड्याशा थेंबाने. सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग द पंप. जे आपण रबरी नळी जोडले त्याला आपल्याला सही भरायचा तसा पंप असतो, तशा पंपला जोडलेलं असतं आणि नुसतं त्याला दाबत राहायचं. त्या पंपच्या सहाय्यानं सक्शन करतात. कुठल्या इलेक्ट्रिक व्हॅक्यूम पंप नाही. म्हणजेच रबरी बूच असतं, जसं आपल्या अनेक नळ्या भेटतात त्याच्यामध्ये रबरी नळ्या असतात असं सक्शन करण्यासाठी. किंवा आपण एक थोडं BP घेताना डॉक्टरकडं BPचं जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला मागं गोल जोडलेलं असतं, तो सक्शन पंपच असतो. म्हणजेच तशा पंपच्या साह्यानं सारखं दाबलं जातं, म्हणजे हवा ओढली जाते आणि फिल्ट्रेशन कॅरीड आउट होतं. क्रिस्टल्स आर कलेक्टेड ऑन द फिल्टर पेपर. जे सॉलिड असतात ते फिल्टर पेपरवर राहतात आणि लिक्विड असतं ते खाली कोनिकल फ्लास्कमध्ये येतं. लिक्विडला फिल्ट्रेट म्हणतात आणि सॉलिडला रेसिड्यू म्हणतात. म्हणजेच ते क्रिस्टल फिल्टर पेपरवर राहतात आणि लिक्विड त्या फ्लास्कमध्ये येतं. म्हणजे लिक्विड इथं येणार आणि सॉलिड इथंच राहणार. थँक्यू.